नमस्ते, राधिका आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डबल लेअर लोटस करायला खूप अवघड आहे, म्हणून सोप्या पद्धतीने काहीतरी करायचं यासाठी आज आपण एक वेगळ्या डिझाईनमध्ये मंगळसूत्र तयार करणार आहे. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी असे लोटस घेतलेले आहेत आणि 5 mm पर्ल्स, त्यानंतर 3 mm ग्रीन क्रिस्टल आणि 0.3 mm वायर घेतली आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला ही वायर लोटसला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला ती काढून घ्यायची. म्हणजे आपण जो ट्विस्ट करून घेतलेला आहे तर ती वायर टोचत नाही आणि आपल्याला हाफ सर्कल होईल इतके पर्ल्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर या लोटससाठी मला जवळजवळ 8 पर्ल्स मी यामध्ये घालून घेतलेत. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही लोटसच्या साईजनुसार आणि पर्ल्सच्या पण साईजनुसार कमी जास्त करू शकतात. या पद्धतीने अशा प्रकारे 8 पर्ल्स मला लागले आहेत आणि इथेच मी आता दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने अटॅच करून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. यापुढे आपण खूप सुंदर सुंदर ज्वेलरी कशी बनवायची हे बघणार आहोत. या पद्धतीने मी आता सर्व पर्ल्स या लोटसला अटॅच करून घेणार आहे आणि या पद्धतीचं मंगळसूत्र तुम्हाला पण करायला खूप सोपं जाईल. जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही अगदी इझी वेने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला तुम्ही हा मंगळसूत्र बनवून बघा आणि त्यानंतर मग डबल लेअरचं पण मंगळसूत्र तुम्हाला अगदी सहज पद्धतीने करता येईल. आणि लोटसच्या पाकळ्यांमध्ये जो गॅप आहे तर तो गॅप आपल्याला फिल करायचा आहे. त्यासाठी मी इथे ग्रीन क्रिस्टलचा यूज केलेला आहे. इथे गोल्डन कलरचे बीड्स पण तुम्ही यूज करू शकतात आणि या पद्धतीने असा गॅप आपल्याला व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा मिडलला पण आपल्याला ही वायर अटॅच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला पण ग्रीन क्रिस्टल मी आता घालून घेणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने लोटसच्या पाकळ्या अनइवन असल्यामुळे आपल्याला त्याला सर्कल करायला थोडं कठीण जातं आणि थोडासा ओव्हल शेपमध्ये हा राऊंड आपल्याला करावा लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हाफ सर्कलमध्ये पण हे मंगळसूत्र खूप सुंदर पद्धतीने तयार करू शकतात. किंवा या ठिकाणी जर तुम्हाला पर्ल्स नको असतील तर तुम्ही लोरियल पण यूज करू शकतात. वायरमध्ये लोरियल्स भरून आणि याच पद्धतीने आपल्याला हाफ राऊंड करून त्यामध्ये ते अटॅच करून घेता येतात. ते पण मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर दिसेल. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ते घेऊन येईल. तर या पद्धतीने वायर रेपिंग झाल्यानंतर आपल्याला ही वायर कट करून घ्यायची आहे. अशाच प्रकारचे 2 मंगळसूत्रासाठी आणि 2 इयरिंगसाठी असे 4 लोटस मी इथे आता तयार करून घेणार आहे. हे बघा, खूप सुंदर असा आपला हा पेंडंट बनून तयार होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने मी आता 4ही लोटस तयार करून घेते. त्यानंतर आपल्याला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला मंगळसूत्र बेस कसा बनवायचा हे सांगितलं होतं. त्याच प्रकारे आपल्याला इथे हा बेस तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला हे जे राऊंड आपण घेतो तर हे कमी जास्त होऊ शकतात. आपल्याला पेंडंटच्या साईजनुसार हे राऊंड घ्यायचे आहेत. आता हा लोटस थोडा मोठा असल्यामुळे या ठिकाणी मी थोडे राऊंड जास्त करून घेणार आहे, जेणेकरून आपला जो पेंडंट आहे तो हलणार नाही आणि त्यामध्ये हा व्यवस्थित फिट येईल. या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, आता या ठिकाणी मी वायर मुद्दाम थोडी जास्त घेतली होती, म्हणजे आपल्याला नेहमी वायर अटॅच करण्याची पण गरज पडत नाही आणि
एकदा वायर अटॅच केल्यानंतर पूर्ण पेंडंट आपला बनून अगदी तयार होईल. अशा पद्धतीने अपोजिट साईडला घेऊन आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला वायर अटॅच करून घ्यायची आहे. असं आपण क्रॉस मेथडमध्ये करत गेलो म्हणजे हा जो बेस आहे हा पटकन अटॅच होतो आणि हलत पण नाही, बनवायला आपल्याला इझी जातं. ठीक आहे. या पद्धतीने वायर रॅपिंग कशी करायची आपण आधी भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण आता हे या ठिकाणी रेडी करून घेणार आहे. 2 ते 3 वेढे देऊन आपल्याला इथे लूप बनवून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे वायर आपल्याला बाहेरच्या साईडला कट करून घ्यायची आहे, म्हणजे ती आतल्या साईडला कपड्यांमध्ये अडकत नाही आणि टोचत पण नाही. ठीक आहे. यापुढे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज हवे आहेत तर तसे तुम्ही कमेंट करू शकतात. ठुशीचे भरपूर प्रकार आपण बघितले आहेत. आता यानंतर राणी ठुशी कशी बनवायची ते पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवर बनून राहा. आता या पद्धतीने लूप तयार करून आपला हा पेंडंट या ठिकाणीच तयार होणार आहे. अशाच प्रकारे दुसरा पेंडंट पण मी तयार करून घेणार आहे. ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर आणि अगदी सहज पद्धतीने तयार होणारा हा मंगळसूत्र आहे. डबल लेअर किंवा सिंगल लेअर करायला जर तुम्हाला अवघड जात असेल तर असं हाफ सर्कलमध्ये हा मंगळसूत्र नक्की बनवून बघा. लुक पण सुंदर येतो, दिसायला छान आणि करायला पण अगदी सोपं आहे. त्यानंतर मी इथे 22 गेज वायर यूज केलेली आहे आणि त्यामध्ये आपण गोल्डन बीड, खरबुजा बीड 6 mm खरबुजा बीड आहे आणि मोती चक्री, त्यानंतर फ्लॉवर कॅप, ग्रीन क्रिस्टल, पुन्हा फ्लॉवर कॅप आणि आपला लोटस. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला फ्लॉवर कॅप, क्रिस्टल, पुन्हा फ्लॉवर कॅप आणि मोती चक्री या पद्धतीने आपल्याला हे रेडी करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही पेंडंटच्या मध्ये मी इथे या पद्धतीचा गोल्डन बीड यूज केलेला आहे, जो आपण कोल्हापुरी साजमध्ये यूज करतो. कोल्हापुरी साज पण कसा तयार करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने हे घालून घ्यायचे आहेत. पुन्हा 6 mm खरबुजा बीड आणि इथेच मी आता लूप तयार करून मंगळसूत्र पेंडंट आपलं तयार आहे. जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आता आपल्याला इथे त्याच पद्धतीने मी अगदी छोट्या स्टडचा यूज करून आणि B7000 ग्लू वापरून इथे हे स्टड अटॅच करून घेतलेत आणि जम्परिंगच्या साहाय्याने आपल्याला इथे मंगळसूत्र पण या पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. होलवाले स्टड असतील तर ते पण कसे लावायचे हे मी याआधी भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, पण मी इथे ग्लूच्या साहाय्याने स्टड चिकटवून घेतलेत. खूप सुंदर असा आपला हा लोटस मंगळसूत्र तयार आहे. आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.